नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूया ॲप्रिसिएशन ऑफ चेरी ट्री. आपण आज चेरी ट्री या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. या चेरी ट्री कवितेतील रसग्रहणासाठी आपण जे मुद्दे पाहणार आहोत ते मुद्दे अशा प्रकारे आहेत. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल, कवी, कविता आणि कवितेचं शीर्षक याबद्दल आपण त्यात वर्णन करणार आहोत. थीम, समरी और जिस्ट ऑफ द पोएम, या कवितेची मुख्य संकल्पना काय आहे आणि थोडक्यात ही कविता काय आहे हे आपण त्यात पाहणार आहोत. पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम, ही कविता कोणत्या प्रकारे लिहिलेली आहे, कवितेची भाषा कशी आहे आणि या कवितेत कोणत्या प्रकारचे पोएटिक डिव्हायसेस म्हणजे रिदम, राईम स्कीम किंवा कोणत्या प्रकारचे अलंकार वापरले आहेत ते आपण पाहणार आहोत. स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्ये या कवितेची काय आहेत, नॉवेल्टीज, नाविन्य काही आहे का, किंवा लक्ष केंद्रित करण्याचे फोकसिंग एलिमेंट्स कोणते आहेत. मेसेज, व्हॅल्यू और मोरल इन द पोएम, या कवितेमधून कोणता संदेश मिळतो का, कोणतं मूल्य मिळतंय का किंवा कोणतं नीतिमूल्य या कवितेत आहे का हे आपण पाहणार आहोत. आणि सरतेशेवटी युअर ओपिनियन अबाउट द पोएम, म्हणजे या कवितेबद्दल आपलं मत काय आहे. तर चला पाहूया एक एक मुद्द्यानुसार या कवितेचं रसग्रहण करूया. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. द पोएम चेरी ट्री फॉल्स इन द कॅटेगरी ऑफ नेचर पोएम. चेरी ट्री ही कविता नैसर्गिक कविता किंवा निसर्गावर आधारित कविता या श्रेणीमध्ये येते. द पोएम इज अबाउट द पोएट्स एक्स्टॅसी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. या कवितेमध्ये कवीला झालेला अत्यानंद, जे त्यांनी झाड लावलं होतं चेरीचं, ते झाड मोठं झाल्यावर त्याला जो आनंद झाला त्याबद्दल आणि ते झाड वाढायला 8 वर्ष लागली त्याबद्दल त्यांनी या कवितेत लिहिलेलं आहे. द पोएट एक्सप्रेसेस हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. त्याचबरोबर कवी या कवितेत निसर्गाचं अद्भुत आश्चर्य वर्णन करतो की झाडं किंवा वेली, फुलं, पानं ही कशी वाढत असतात निसर्गामध्ये. वन ऑफ द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड्स विनर पोएट मिस्टर रस्किन बॉन्ड लिव्ज इन द लश ग्रीन व्हॅली ऑफ मसुरी, उत्तराखंड. या कवितेचे कवी श्री रस्किन बॉन्ड यांना आपल्या भारत देशातील सर्वात मोठे नागरी सन्मान जे आहेत त्यापैकी एक म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि ते उत्तराखंड या राज्यातील मसुरी या हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या अशा भागामध्ये राहतात. ही हॅज एम्बेलिश्ड इंडियन इंग्लिश लिटरेचर विथ हिज कॅप्टिवेटिंग रायटिंग्स. त्यांच्या अद्भुत आणि खेचक अशा लेखनशैलीने त्यांनी भारतीय इंग्रजी साहित्य हे नटवलेलं आहे. द टायटल चेरी ट्री क्लिअरली सजेस्ट दॅट द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड अ ट्री. या कवितेचं शीर्षक जे चेरी ट्री आहे हे आपल्याला स्पष्टपणे सांगतं की या कवितेमध्ये चेरी ट्री या झाडाबद्दल वर्णन केलेलं आहे. थीम, समरी किंवा जिस्ट ऑफ द पोएम. या कवितेची मुख्य संकल्पना काय आहे. द थीम ऑफ द पोएम इज ह्युमन बीइंग सर्वायवल स्ट्रगल इन लाईफ. जीवनामध्ये तग धरून राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी मानवाचा जो संघर्ष असतो ती या कवितेची मुख्य संकल्पना आहे. इट ऑल्सो फोकसेस ऑन रेझिलियन्स अँड डेडिकेशन. त्याचबरोबर ही कविता चिकाटी आणि समर्पण यावर सुद्धा लक्ष केंद्रित करते. दो द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड अ चेरी ट्री, इट ॲक्च्युअली टेल्स अस अबाउट स्ट्रगलिंग नेचर ऑफ ह्युमन अगेन्स्ट ऑल ऑड्स इन लाईफ. जरी ही कविता चेरीच्या वृक्षाबद्दल असली तरीसुद्धा या कवितेमध्ये मानवाचे जीवनातील वेगवेगळ्या विचित्र परिस्थितींबरोबर चाललेले संघर्ष आणि त्यातून पुढे मार्ग काढण्याचा, जीवन जगण्याचा जो प्रवास असतो त्याचंच प्रतीक या कवितेत आपल्याला दिसतं. पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस. या कवितेमध्ये भाषा कशी वापरलेली आहे किंवा कोणती शैली वापरलेली आहे किंवा कोणत्या प्रकारचे अलंकार किंवा शब्दरचना कोणत्या प्रकारची आहे. द पोएम इज रिटन in a narrative style. The language used in the poem is so lucid that we easily understand. या कवितेमध्ये भाषा इतकी सोपी वापरली आहे की आपल्याला सहजगत्या ती कळते.
या कवितेची शैली ही कथनपर आहे. या कवितेत गोष्ट सांगितल्यासारखे वाटते. देअर आर मेनी रन ऑन लाईन्स वेअर सेंटेन्स डज नॉट एंड विथ द एंड ऑफ द लाईन. या कवितेमध्ये अशा अनेक ओळी आहेत की ज्या ओळ संपल्यानंतर त्यातलं वाक्य संपत नाही, तर ते वाक्य दुसऱ्या ओळीत कुठेतरी संपतं. Alliteration is remarkably used with personification to make the poem lively musical. या कवितेला जिवंत संगीतमय करण्यासाठी या कवितेमध्ये alliteration आणि चेतनागुणोक्ती अलंकार हे अचूकपणे वापरलेले आपल्याला दिसतात. स्पेशल फीचर्स, नॉवेल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स. या कवितेची खास वैशिष्ट्य काय आहेत, नाविन्य काय आहे? बीइंग अ नरेटिव्ह पोएम इट हॅज अ पिक्टोरियल क्वालिटी. कथनपर असलेल्या या कवितेमध्ये चित्रमयता सुद्धा आपल्याला दिसते. द रीडर कॅन व्हिज्युअलाइज द सीडलिंग ग्रोईंग. वाचक या कवितेमध्ये बी उगवताना किंवा बीमधून रोप उगवताना पाहू शकतो. इट्स स्ट्रगल थ्रू सीझन्स फॉर ग्रोईंग. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्या छोट्या रोपट्याचा संघर्ष आपल्याला या कवितेत पाहायला मिळतो. अँड अ फुल्ली ग्रोन येट डॅपल्ड ग्रीन चेरी ट्री. आणि त्याचबरोबर शेवटी मग पूर्णपणे वाढ झालेलं आणि हिरवगार असं चेरीचा वृक्ष आपल्याला या कवितेत पाहायला मिळतो. इट हॅज अ जॉयस एंडिंग. या कवितेचा शेवट हा अत्यंत आनंददायी, आल्हाददायक आहे. मेसेज, व्हॅल्यू ऑर मोरल इन द पोएम. या कवितेमध्ये काही संदेश किंवा नीतिमूल्य आहे का? द नॅचरल वे ऑफ ग्रोईंग इज द बेस्ट वे टू ग्रो. वाढीचा योग्य मार्ग किंवा जीवन जगण्याचा योग्य मार्ग हा नैसर्गिकरित्या वाढ होण्यामध्येच आहे, असा एक संदेश या कवितेमधून मिळतो. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आपले या कवितेबद्दल मत काय आहे? इन ॲन ओव्हर प्रोटेक्टेड सराउंडिंग चिल्ड्रन आर सफोकेटिंग अँड द नॅचरल ग्रोथ इज स्टंटेड. खूप अत्यंत अतिसुरक्षित वातावरणामध्ये मुलं ही अक्षरशः गुदमरत आहेत आणि त्यांची नैसर्गिक वाढ ही खुंटलेली आहे असं आपल्याला चित्र दिसतं. Whereas this poem rightly solves the usual parental puzzle of rearing children by focusing the free way to grow as the cherry tree had. त्याचबरोबर ही कविता पारंपरिकरित्या पालकांना जो प्रश्न पडलेला असतो किंवा गोंधळ निर्माण झालेला असतो की आपल्या मुलांना कसं वाढवावं नेमकं, त्याचं उत्तर या कवितेत मिळतं की अगदी आपण मुक्तपणे आपल्या मुलांना वाढवलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर न लादता त्यांना मुक्त मार्ग दिला पाहिजे, जसा या कवितेमध्ये चेरीच्या झाडाला मिळतो. आय लाईक धिस पोएम फॉर इट्स सिम्प्लिसिटी अँड व्हिविडिटी. ही कविता मला त्या कवितेच्या साधेपणामुळे आणि चित्रमयतेमुळे किंवा स्पष्टतेमुळे जास्तच आवडते. या ठिकाणी या कवितेचं ॲप्रिसिएशन हे पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपणा सर्वांचे धन्यवाद आणि